श्री स्वामी समर्थ. आपल्या संस्कृतीतील हिंदू धर्मातील वर्षाचा पहिला आणि अत्यंत पवित्र सण म्हणजे मकर संक्रांत. पण मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का, मकर संक्रांत हा केवळ तिळगुळ घ्या आणि गोड बोला इतकाच मर्यादित सण नाही. या दिवसाचं महत्त्व वेदामध्ये आणि पुराणामध्ये इतकं जास्त सांगितलं आहे की या दिवशी केलेले एक छोटीशी चूक तुमच्या वर्षभराच्या पुण्याचा नाश करू शकते आणि या दिवशी केलेलं एक छोटंसं सत्कर्म तुमचं नशीब बदलू शकतं. आजच्या व्हिडिओत खूप खास आहे, कारण आज केवळ आपण माहिती नाही तर एक संपूर्ण गाईड पाहणार आहोत. एक, संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नेमकं काय करायचं. 2, आंघोळीच्या पाण्यात काय टाकल्याने गंगा स्नानाचे फळ मिळते. 3, अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्या या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत. आणि 4, व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत तुमच्या राशीनुसार तुम्ही काय दान केलं पाहिजे. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कदाचित तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकतो. त्यामुळे विनंती आहे, हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका. चला तर मग सुरुवात करूया. शास्त्रीय आणि पौराणिक महत्त्व काय करावे हे समजण्याआधी का करावे समजून घेणे जास्त महत्त्वाचे आहे. मकर संक्रांत म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचे तर या दिवशी सूर्य धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतो. मकर राशीचा स्वामी आहे शनिदेव आणि सूर्य हे शनिदेवाचे पिता आहेत. पौराणिक कथेनुसार सूर्यदेव आणि शनिदेव यांचे संबंध फारसे चांगले नव्हते, पण या दिवशी स्वतः सूर्यदेव आपल्या मुलांच्या म्हणजे शनिदेवाच्या घरी मकर राशीत जातात. यातून आपण हा बोध घ्यायचा आहे की जर सूर्यदेव आपल्या रागाला बाजूला सारून मुलाला भेटायला जात असतील तर आपणही या दिवशी जुन्या भांडणांना पूर्णविराम दिला पाहिजे. दुसरं महत्त्व म्हणजे उत्तरायण. महाभारतातील भीष्म पितामह ज्यांना इच्छा मरणाचे वरदान होते, त्यांनी बाणाच्या शयेवर पडून राहून या दिवसाची वाट पाहिली होती. का? कारण उत्तरायणामध्ये प्राण सोडल्यास मोक्ष मिळतो अशी मान्यता आहे. इतका हा दिवस पॉवरफुल आहे. तसेच विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर आजपासून थंडी कमी होऊन उष्णता वाढायला सुरुवात होते. शरीराला या बदलत्या ऋतूत उबदारपणा मिळावा म्हणून तीळ आणि गुळाचा वापर केला जातो. हे केवळ प्रथेसाठी नाही तर आरोग्यासाठी आहे. मकर संक्रांतीला नक्की काय करावे? आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे. मकर संक्रांतीला नक्की काय करावे याची सुरुवात होते ब्रह्ममुहूर्तावर. सर्वात आधी स्नान संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठणे अत्यंत गरजेचे आहे. शास्त्रात गंगा स्नानाचं महत्त्व आहे, पण प्रत्येकाला गंगेवर जाणे शक्य नाही. मग काय करावे? तुमच्या आंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ, थोडे गंगाजल, थोडासा गूळ टाका. गंगाजल नसल्यास फक्त गंगा मातेचं स्मरण करा. तिळाच्या पाण्याने स्नान केल्याने शनिदोष कमी होतात आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे सूर्य अर्घ्य. स्नान झाल्यावर लगेच सूर्याला अर्घ्य द्यावे. तांब्याच्या कलशात पाणी, लाल फूल, थोडे तांदूळ, काळे तीळ आणि थोडा गूळ टाकावा. पाण्याचा प्रवाह डोळ्यासमोर धरून त्या प्रवाहातून सूर्याकडे बघत ओम सूर्याय नमःचा जप करावा. तिसरं म्हणजे कुलदैवत पूजा. या दिवशी घरातील देवांची पूजा करताना देवांनाही तीळ गुळाचा नैवेद्य दाखवावा. आणि चौथं म्हणजे वाचन आणि जप. संक्रांतीच्या काळात गायत्री मंत्र किंवा सूर्यमंत्राचा जप करणे 1000 पटीने जास्त फलदायी मानले जाते. त्यामुळे TV किंवा मोबाईलमध्ये वेळ घालवण्यापेक्षा किमान 10 मिनिटं नामस्मरण नक्की करा. या चुका टाळा. आता अत्यंत सावध व्हा. अनेक जण पूजापाठ खूप करतात, पण काही गोष्टीच्या अज्ञानामुळे त्याचे पुण्य वाया जाते. मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी पूर्णपणे वर्ज्य आहेत? पहिली गोष्ट तामसी भोजन. या दिवशी चुकूनही मांसाहार करू नका. अगदी अंडसुद्धा वर्ज्य आहे. तसेच जेवणात कांदा आणि लसूण वापरणे टाळावे. या दिवशी सात्विक भोजन, विशेषतः मुगाची डाळ आणि तांदूळाची खिचडी खाणे अत्यंत शुभ मानले जाते. दुसरी गोष्ट कठोर बोलणे आणि भांडणे. मी मगाशी सांगितलं, हा सण बाप लेकाच्या मिलनाचा आहे. या दिवशी जर तुम्ही घरात क्लेश केला, बायकोशी किंवा मुलाशी भांडलात किंवा शेजाऱ्याशी वाद घातला तर वर्षभर घरात अशांती राहू शकते. गोड बोला. हे केवळ वाक्यात नको तर आचरणात आणा. तिसरी गोष्ट, काही काम या दिवशी टाळावे, जसे की झाडे तोडू नका, तुळशीची पाने तोडू नका,
काही समाजात गायची धार काढणे वर्ज्य मानले जाते. तसेच दाढी, कटिंग किंवा नखे कापणे या दिवशी टाळावे. चौथी चूक म्हणजे अंधार आणि आळस. सण असूनही दुपारी उशिरापर्यंत झोपून राहणे हे दारिद्र्याची लक्षणे आहेत. या दिवशी सूर्याची उपासना करायची असते, त्यामुळे सूर्यप्रकाश घरात येऊ द्या. खिडक्या दारे बंद ठेवून घरात अंधार करू नका. आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट, प्लास्टिकचा कंगवा, शिळे अन्नदान. आजकाल वाण देण्यासाठी लोक प्लास्टिकच्या डब्याचा वापर करतात. कृपया हे टाळा. दान नेहमी धातूचे, अन्नाचे किंवा कपड्याचे असावे. प्लास्टिक दान केल्याने पर्यावरणाची हानी होते आणि शास्त्रातही ते शुभ मानले नाही. राशीनुसार दान. मैत्रिणींनो, मकर संक्रांत आणि दान हे समीकरण अतूट आहे. या दिवशी केलेलं दान 100 जन्मापर्यंत पुरते असे म्हणतात. पण जर हे दान तुमच्या राशीनुसार असेल तर त्याचा प्रभाव अनेक पटीने वाढतो. चला पाहूया तुमच्या राशीनुसार काय खास आहे. मेष राशीच्या व्यक्तीने गुळाचे आणि शेंगदाण्याचे दान करावे. वृषभ राशीच्या लोकांनी पांढऱ्या वस्तूचे जसे की तांदूळ, साखर किंवा पांढरे कपडे दान करावेत. मिथुन राशीसाठी हिरव्या वस्तूचे दान शुभ राहील. मूग डाळ किंवा हिरवे कपडे दान करा. कर्क राशीच्या व्यक्तीने दूध आणि तांदूळाची खीर बनवून गरिबांना खाऊ घालावी. सिंह राशीने गहू आणि गूळ दान करावा. तांब्याच्या भांड्याचे दान केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतील. कन्या राशीने हिरवा चारा गायला खाऊ घालावा किंवा अभ्यासाचे साहित्य गरजू विद्यार्थ्यांना द्यावे. तुळ राशीच्या व्यक्तीने साबुदाणा, साखर किंवा चांगल्या दर्जाचे सुगंधी अत्तर मंदिरात दान करावे. वृश्चिक राशीने लाल वस्तू, मसूर डाळ किंवा लाल फळे गरिबांना द्यावीत. धनु राशीने पिवळे वस्त्र, चणा डाळ, पिवळ्या किंवा धार्मिक पुस्तके दान करावीत. मकर राशीसाठी काळे तीळ, तेल आणि काळे ब्लँकेट, कांबळ दान करणे सर्वात उत्तम आहे. कुंभ राशीने सुद्धा शनिदेवाच्या वस्तू जसे की काळी छत्री, जोडे, चपला किंवा अन्नदान करावे. आणि मीन राशीच्या व्यक्तीने पिवळे रेशमी वस्त्र, हळद आणि चणा डाळीचे दान केल्यास नशिबाचे दरवाजे उघडतील. लक्षात ठेवा, दान देताना अहंकार नसावा तर भाव असावा की परमेश्वराने मला दिले म्हणून मी देतोय. माता भगिनींसाठी हा सण म्हणजे उत्सवाचा. राजाचं हळदी कुंकू करताना वाण काय द्यावं हा मोठा प्रश्न असतो. साबण, प्लास्टिकच्या वस्तू देण्यापेक्षा अशा वस्तू द्या ज्याने समोरच्या स्त्रीचे सौभाग्य वाढेल किंवा तिला संसारात उपयोगी होईल. उदाहरणार्थ स्टीलचे भांडे, साखरेचा डब्बा किंवा एखादे धार्मिक पुस्तक. तसेच सुगड पूजेमध्ये 5 सुगड्यांची म्हणजे लहान मडक्यांची पूजा करून निसर्ग प्राप्ती कृतज्ञता व्यक्त करा. तर मैत्रिणींनो, मकर संक्रांत हा सण बदलाचा आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा हा दिवस आहे. आज आपण पाहिलं की काय करायचं आणि काय टाळायचं. थोडक्यात सांगायचं तर सकाळी लवकर उठा, तीळ मिश्रित पाण्याने स्नान करा, सूर्याला अर्घ्य द्या, सात्विक भोजन घ्या आणि गरजूला यथाशक्ती दान करा. आणि सर्वात महत्त्वाचं, भांडण तंटे विसरून सर्वाशी प्रेमाने वागा, कारण गोड बोलण्यात जो गोडवा आहे तो साखरेतही नाही. मकर संक्रांत 2026 संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.